पुण्याच्या राजगुरुनगरमधल्या रस्त्यांचं काम संथ गतीनं सुरू, जागोजागी खड्डे खोदून ठेवल्यानं नागरिक त्रस्त. पुण्याच्या इंदापूरमधल्या शिवधर्म फाउंडेशनचं दूध आंदोलन मागे, दूध दर प्रश्नावर 2 दिवसांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. पुण्याच्या हडपसरमध्ये कामावरून काढल्याच्या रागातून 2 तरुणांकडून ऑफिसची तोडफोड, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 2 तरुणांवर गुन्हा दाखल. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रीडा महोत्सवाचं आयोजन, ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांकडून विविध कला सादर. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात गायिका अंकिता जोशींचं दमदार सादरीकरण, महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सतार वादनानं मिळवली प्रेक्षकांची दाद. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीनंच पतीला मारायची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघड, पती दुसरं लग्न करत असल्याची माहिती मिळताच पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पत्नीसह 2 आरोपींना अटक. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता, पुणेकर वाचत आहे अभियान. 16 ते 24 डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन. ठाणे इथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये पुण्याच्या वेल्हा तालुक्याचा डंका, अनुष्का करंजकर या तरुणीनं पटकावला 2य क्रमांक, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव.